SC ST वर्गीकरणाचा निर्णय रद्द करा, तहसीलदार यांना बसपा व विविध संघटनेमार्फत निवेदन सादर। नमस्कार, मी राम बेडकर। बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूयात काय आहे सविस्तर बातमी। अंजनगाव सुरजी, जिल्हा अमरावती। सध्या देशात गाजत असलेल्या अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण क्रिमिलेअर निर्णय संदर्भात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या असंविधानिक निर्णयाच्या विरोधात आज दिनांक 21 ऑगस्ट 2024 रोजी अंजनगाव सुरजी माननीय तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्या मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना बहुजन समाज पार्टी आणि विविध संघटनांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की देशाच्या सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण करून त्यांना क्रिमिलेअर संदर्भात दिलेला निर्णय असंविधानिक आहे। त्यामुळे विना विलंब न लावता संसदेचे विशेष अधिवेशन सत्र बोलावून हा निर्णय रद्द करावा। तसेच आरक्षणाला भारतीय संविधानाच्या 9व्या अनुसूचित टाकावे। जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या तत्वानुसार जातीनिहाय जनगणना करावी। खाजगी संस्था प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करावे। अनुसूचित जाती जमाती व मागासवर्गीयांचा रिक्त असलेल्या जागाचा अनुशेष भरण्यासाठी आरक्षित व खुल्या प्रवर्गातील जागाच्या स्थितीचे श्वेतपत्र जाहीर करावे, याविषयी निवेदन देण्यात आले। यावेळी BSP अमरावती जिल्हा महासचिव मनोज मेळे, BSP दर्यापूर विधानसभा अध्यक्ष माननीय प्राध्यापक नागोराव हंबर्डे, प्रभारी भाऊराव वानखेडे, महासचिव गौतम वानखेडे, विजय रायबोले, प्राध्यापक DN हिरे, प्राध्यापक विजय तिरपुडे, प्राध्यापक बाबाराव हेरोळे, ॲडव्होकेट विद्यासागर वानखेडे, रवी मोहोळ, नितीन तंतरपाळे, प्रवीण रूपनारायण, निलेश खर्डे, दानभद्र रायबोले, राहुल इंगळे, अतुल इंगळे, गजानन आठवले, राष्ट्रपाल नंदा गवळी, मनोहर धुरंदर, श्रीकृष्ण इंगळे, अशोक इंगळे, संघपाल अभ्यंकर, OBC बहुजन पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पेटकर, समता सैनिक दलाचे जिल्हा संघटक सिद्धार्थ सावळे, काँग्रेस SC सेलचे प्रदेश महासचिव तेजस अभ्यंकर, देवानंद रायबोले, तालुका अध्यक्ष रमेश सावळे, बुद्धभूषण गवई, गौरव इंगळे, वानखेडे, वंचितचे संघरत्न सरदार सुनील राक्षसकर, रिपब्लिकन सेनेचे बाबाराव खोब्रागडे, दादाराव गवई, रामराव ओके, दादाराव रायबोले, श्रीकृष्ण मोरे, रत्नदीप वानखेडे, विजय दामले, स्वराज्य वानखेडे यांचेसह अनेक संघटनेसह बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी आणि नेतेगण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडे साठी मुख्य संपादक मनोज मेळेसह अमरावतीहून मी राम बेडकर। सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे SC आणि ST यांचं उपवर्गीकरण, हा जो कॉन्स्टिट्यूशन अगेन्स्ट निर्णय आहे, या निर्णयाचा निषेध म्हणून आज संपूर्ण भारतभर बहुजन समाज पार्टीतर्फे निषेध व्यक्त करण्यात येत आहे। आणि त्यानिमित्त आम्ही बहुजन समाज पार्टीतर्फे माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्याकरिता या ठिकाणी आलेला आहोत। बहुजन समाज पार्टीचा मी जिल्हा महासचिव या नात्याने आमचे कार्यकर्ते सुद्धा आहे। जो काही आता निर्णय 1 तारखेला दिला आहे, हा SC STच्या घातक निर्णय आहे, बेकायदेशीर निर्णय आहे। ठेवावा आणि घटनेमध्ये विशेष अधिवेशन बोलवून तो पारित करावा। आणि न्यायालयाला आमची विनंती आहे, सुप्रीम कोर्टाला विनंती आहे की पुन्हा याचिका जी आहे ती याचिका रद्द करण्यात यावी, न्याय देण्यात यावा। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जे घटना लिहून ज्या घटनेनुसार SC NT OBCंना जे आरक्षण दिलेलं आहे, ते SC NTचं आरक्षण काढण्याकरिता जे सरकार निकामी होत आहे, त्याकरिता पूर्ण भारतभर आज भारत बंदचा इशारा दिलेला आहे। त्या प्रित्यर्थ SC NT लोकांनी जागृत होऊन सर्वांनी आज देशामध्ये आज बंद पाडलेला असून आपल्या इथे सुद्धा आपण तहसीलदारांना निवेदन देत आहोत, तरी त्यांनी जो घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा असे आम्हा सर्वांची विनंती आहे। देशातील सर्वोच्च न्यायालयाने SC ST या 2 कॅटेगरीकरिता क्रिमिलेअर आणि जातीचं वर्गीकरण अबकॉर्डनुसार हे 2 धोरण जाहीर केलेले आहेत। आणि या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घेतलेल्या या निर्णयाचा या भारत देशातील संपूर्ण SC ST आणि OBC समुदाय हा निर्णय माननीय न्यायालयाने पुन्हा परत घ्यावा, कारण
हा संविधानाच्या विरोधात घेतलेला निर्णय आहे आणि लोकशाहीची क्रूर अशी थट्टा आहे. मागील काही दिवसाआधी जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला SC ST संदर्भात, त्याचा आम्ही काँग्रेस पार्टीच्या वतीनं निषेध करतो आणि हा जो निर्णय आहे हा सामान्य लोकांना घातक आहे. त्यासाठी आज या ठिकाणी तहसीलवर सर्वपक्षीय कार्यकर्ते जुडलेले आहेत आणि तहसीलदारांना आम्ही निषेध व्यक्त करणार आहोत.